नमस्कार मंडळींनो, आज आपण बघणार आहोत अगदी साधी आणि सोपी दहीवड्याची रेसिपी। त्यासाठी लागणार आहे रात्रभर भिजवलेली उडदाची डाळ, गोड दही, चिंचेची चटणी, शेव, हिरवी चटणी, जिरे पूड, मीठ आणि लाल तिखट। ही भिजवलेली उडदाची डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान वाटून घेतली आहे आणि ती छान बारीक वाटून घ्यायची आहे। बारीक वाटल्यामुळे दहीवडे छान सॉफ्ट होतात। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ती छान एकाच दिशेला फेटून घ्यायची आहे। ती डाळ छान फेटल्यामुळे सॉफ्ट आणि स्पॉन्जी वडे तयार होतात बरं का। आणि त्या डाळीमध्ये थोडंसं जिरं टाकून ती सुद्धा एकाच दिशेला 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे आणि लगेच तळायला घ्यायचे आहे। ते दहीवडे तळण्यासाठी आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान दहीवडे तळून घ्यायचे आहे। तळलेले वडे जे आहेत ना, ते लगेच आपल्याला एका भांड्यामध्ये 5 मिनिटं भिजवण्यासाठी घ्यायचे आहे। ते भिजले की लगेच सर्व करायसाठी घ्यायचे आहे। दह्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर टाकून छान फिरून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये खाली सर्वात पहिले आपल्याला साखर टाकलेलं दही टाकायचं आहे। ते दही छान एकाच बाजूला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे। लगेच त्यावर वडे ठेवायचे आहे आपल्याला। वडे छान बघा कसे सॉफ्ट आणि स्पॉन्जी दिसत आहे। त्या सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेल्या वड्यांवर छान आपण तयार केलेली चिंचेची चटणी टाकली आणि छान त्यावर हिरवी चटणी जी घरीच मी तयार केलेली आहे, ती हिरवी चटणी टाकल्यानंतर आपण त्यावर थोडीशी तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं दही टाकायचं आहे। त्या गोड दह्यांमुळे त्या दहीवड्यांना छान चव येते। थोडंसं लाल तिखट आणि वरून थोडीशी शेव टाकायची आहे। तुमची इच्छा असेल तर तुम्ही थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकू शकता।